सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यांनी लोकहितासाठी स्थापन केलेल्या तळे हिप्परगा येथील 7वा मशरूम गणपती येथे गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मंगलमय वातावरणात साजरे करण्यात आले। या निमित्त पंचामृत, महाअभिषेक, सुवर्णालंकार पूजा, ध्वजारोहण, श्री गणपती पाळण्यात स्थानापन्न, महाआरती, गुलाल पाळणा, महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी सर्व सोलापूरकरांवर कोणतेही संकट येऊ नये म्हणून सिद्धरामेश्वर महाराजांनी अष्टविनायकाची स्थापना केली। त्यातला हा 7वा गणपती आहे। मशरूम गणपती असे त्याचे नाव आहे, असे मनोगत व्यक्त केले। आज रोजी सोलापुरातील सुप्रसिद्ध मशरूम गणपती या ठिकाणी गणेश जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। त्या ठिकाणी आज रोजी माझ्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। महाआरतीचं आयोजन केलेली जी परिस्थिती होती, असंख्य भाविक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळेजण या ठिकाणी गणेश भक्तीमध्ये दंगून गेलेले होते। गणपतींची महाआरती करताना या ठिकाणी श्री सिद्धेश्वर महाराज यांनी या मशरूम गणपतीची एक 7वा गणपती म्हणून त्या ठिकाणी स्थापना केली होती। स्थापना करण्याचा उद्देश असा होता की सोलापूरवर कोणत्याही पद्धतीचं संकट येऊ नये, त्या संकटाचं निराकरण त्या ठिकाणी त्वरित बाहेरच्या बाहेर केलं जावं, या उद्देशानं मशरूम गणपतीची स्थापना सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांनी केलेली होती। आणि आज आपण बघत आहोत की सोलापूरवर सगळ्या जगावर संकट येतं, परंतु सोलापूरवर कोणत्याही पद्धतीचं संकट येत नाही। कधी सोलापूर पुरात वाहून गेलेला असं तुम्हाला दिसणार नाही, कधी उन्हाचे चटके जास्त बसलेले आहेत असं दिसणार नाही, हिवाळ्यामध्ये भरपूर थंडी पडलेली आहे असं दिसणार नाही। तर हे सगळं संकट बाहेरच्या बाहेर निवारण करण्याचं काम या मशरूम गणपतीच्या माध्यमातून होत असल्याचं अनुभव या सोलापूर शहरातील, सोलापूर जिल्ह्यातील जनता अनुभव करते आहे। भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांनी 7 ते 8 हजार भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचे सांगितले। मंदिराला दर्शनासाठी शहर जिल्ह्यातील तर भक्त येतात, तसेच तुळजापूर, लातूर इथून सुद्धा भक्त पायी चालत येतात। ह्या आजच्या गणेश पाळण्याच्या सोहळ्याला, गुलाल पाळणा आरतीच्या सोहळ्याला आपल्या सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रिय खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, तसेच सीबीआयचे विशेष सरकारी वकील तथा सोलापूर जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत व पोलीस अधीक्षक श्री शिरीष देशपांडे साहेब यांच्या उपस्थितीत आपण आत्ताच गुलालाचा व आरतीचा कार्यक्रम केलेला आहे। तसेच सर्व भक्तांना आपण महाप्रसाद वाटप करतो। मंदिराच्या वतीने जवळजवळ 7 ते 8 हजार भाविकांना आपण महाप्रसाद वाटप करतो। या प्रमुख पाहुण्यांचा श्रींची प्रतिमा, शाल देऊन त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे, संजय पतंगे, बाळासाहेब वाघमारे, भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी, रुद्रमणी हिरेमठ, राजशेखर हत्ती, तुषार आवसे, भैया पतंगे, ईश्वर पतंगे, अमोल तांबे, विशाल सुरवसे, निलेश स्वामी, बाबूराव शितोळे, दीपक देशमुख, गणेश हौशेट्टी, नागराज हौशेट्टी आदी भक्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते।